झालाय ओमदादांनी पक्ष सोडून जाऊ नये, त्यांच्याविषयी आमच्या शिवसैनिकामध्ये एक चांगली भावना आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी जीवाचं रान करून त्यांना निवडून आणलेलं आहे. त्याचं तरी त्यांनी भान ठेवून आपले निर्णय मागे घ्यावा अशी आमच्या सर्व शिवसैनिकाच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. लोहारा तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की आमच्या पक्षातला एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी पक्ष सोडून जाणार नाही. एकमुखी सर्वांनी ठरवलंय की उद्धव साहेबांच्या पाठीमागे, आदित्य साहेबांच्या पाठीमागे राहायचा असा ठराव झालेला आहे. त्यामुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील एकही शिवसैनिक आपली 1 इंच सुद्धा जागा सोडून हलणार नाही. तसेच आमच्या तालुक्यामध्ये आज दुसरा ठराव झालाय ओमदादांनी पक्ष सोडून जाऊ नये, त्यांच्याविषयी आमच्या शिवसैनिकामध्ये एक चांगली भावना आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी जीवाचं रान करून त्यांना निवडून आणलेलं आहे. त्याचं तरी त्यांनी भान ठेवून आपले निर्णय मागे घ्यावा अशी आमच्या सर्व शिवसैनिकाच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात आलेली आहे. व येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक हे पक्षाचं काम जोमाने पुढे ठेवू. कोणत्याही परिस्थितीत आमच्या पक्षाचा आम्ही नाव पुन्हा आमदार आणि खासदार करायची आमची संपूर्ण तयारी असून येणाऱ्या काळामध्ये सक्रिय सर्व शिवसैनिक घरोघर पिंजून काढून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा प्रचार करतील असा ठराव या आज रोजी या ठिकाणी झालेला आहे. त्या संबंधी आम्ही सर्व सविस्तर माहिती आम्ही देत आहोत. माझं नाव मारुती खंडू सुरे, दुरोरी शिवसेना विभाग प्रमुख. मग आतापर्यंत आम्ही जे ऐकलोय 5-6 दिवसापूर्वी टीव्हीवर बातम्या चॅनलमध्ये सांगत आहेत की ओमदादा खासदार साहेब हे पक्षांतर करत आहेत असं आम्ही ऐकत आहोत. तर दादाला माझी विनंती आहे की तुम्ही दबंग खासदार आहात, असं चिल्लर खासदार नाही, दबंग खासदार आहात. तर या खासदार या आपल्या हिस्ट्रीसाठी, आपल्या व्यक्तीसाठी कर्तबगार खासदार साहेब म्हणून तुम्ही आहात. किती लोकांचे जीवन तुम्ही वाचवलात किंवा पावसात किती लोक अडकले होते, किती तुम्ही प्रयत्न करून त्यांना काढलो. आम्ही सगळ्याला सांगितलं की आमचे खासदार 150 लोकांचे जीव वाचवणारे खासदार, खरे खासदार, आणि तुमच्याकडे हमेशा फोन उचलणार तुम्ही खासदार आहात. म्हणून पुढच्या 29ला मी तुम्हालाच खासदार आम्ही करू आणि तुमची कळकळीची विनंती करून तुम्ही यावेळेस या टायमाला उद्धव साहेबांची साथ राहावं एवढीच इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.